यार मला फक्त वर्ल्ड कप दिसतो यार, मला बाकी काही दिसत नाही. मला फक्त माझ्या नजरेसमोर ती वर्ल्ड कप दिसतो. ती जी वर्ल्ड कप असतो ना, त्यामागे 3 खांब लावलेले, त्यावर ते गोल ठेवलेलं आहे. हे जे शब्द होते ना रोहित शर्मा सरांचे, ते शेवटचे शब्द होते. रोहित शर्मा सर यानंतर आपल्याला वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाहीत. भावनो काल सामना झाला, सगळं काही सुरळीत चालू होतं. रोहित शर्मा सरांचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला, विराट कोहली सरांचा पाहायला मिळाला. कालच्या सामन्यामध्ये जरी आपल्याला रोहित शर्मा सर लवकर आऊट झालेले पाहायला मिळत असतील ना, तरी पण ते आपल्याला काही 2-3 सामन्या वाचून खरंच भावनो स्ट्रगल करताना दिसले. रोहित शर्मा सरांच्या माइंडमध्ये जे होतं ना, ते काल आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच गोष्टीवर काल त्यांना रिटायरमेंट घोषित करण्यासाठी भाग पडलं. सकाळी फक्त उठून म्हणलं इंस्टाग्राम थोडं चाळावं. इंस्टाग्राम चाळते वेळेस नजरेसमोर जे अपडेट आले ना, ते अपडेट ऐकल्यानंतर, ते पाहिल्यानंतर भावनो खरंच पायाखालची जमीन सरकली यार. कारण रोहित शर्मा सरांनी आणि 140 करोड भारतीयांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना, ते स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. रोहित शर्मा सर वर्ल्ड कप खेळणार नाहीत. ही जी न्यूज आली ना, ही न्यूज ऐकली ना, खरंच यार खूप वाईट वाटलं. 140 करोड भारतीयांचं स्वप्न तो एकटा जगत होता. रोहित शर्मा सरांना रिटायरमेंट घेण्यासाठी यांनी जी भाग पाडले ना, ते आत्तापासूनच नाही, जेव्हापासून 2023चं वर्ल्ड कप झालं ना, तेव्हापासून त्यांच्या मागं हात धुवून लावलेले हे सिलेक्टर आज आपल्याला परत एकदा रोहित शर्मा सरांना रिटायरमेंट घेण्यासाठी भाग पडताना दिसले. रोहित शर्मा सर 2-3 सामन्यावरून भावनो स्ट्रगल करताना दिसले, पण मागच्या सामन्यामध्ये जेव्हा रोहित शर्मा सर आपल्याला स्ट्रगल करताना दिसले ना, त्या टायमाला गौतम गंभीर सर रोहित शर्मा सरच्या जवळ गेले. रोहित शर्मा सरांना म्हणले की रोहित तू काय कर, तू मन मोकळेपणानं क्रिकेट खेळ, तू टेन्शन घेऊ नकोस, तू भविष्याचा विचार सोडून दे, मी आहे ना, ह्याचसाठी होतास तू. म्हणजे भाऊ गौतम गंभीर सरबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की गौतम गंभीर सरांनी सांगितलं की भाऊ रोहित तो फक्त मोकळा क्रिकेट खेळ, आणि तो मोकळा क्रिकेट कसा खेळ, तर असा खेळ का, म्हणजे घरी बसून त्याला क्रिकेट खेळायला लावायचं होतं का? हां, मग आधीच सांगायचं ना. एवढे फॅन्स भाऊ एवढे फॅन्स नाराज आहेत आता गौतम गंभीर सरांवर, हे तुम्ही काय केलं? हां, म्हणजे बोलायचे शब्दच येत राहिले नाहीत. रोहित शर्मा सरांनी पाहिलेलं स्वप्न 140 करोड भारतीय जगत होते, आणि ते स्वप्न, त्या स्वप्नांचा चुराडा या सिलेक्टरने, या कोचने केलेला आहे. हां, कुणाला शब्द द्यायचे, कुणाला दोष द्यायचा आहे? हां, अरे ह्यांना फक्त विराट कोहली सरांना टीममधून बाहेर काढायचं होतं, विराट कोहली सरांना टीमच्या बाहेर काढायचं होतं, पण विराट कोहली सरांना ते काढू शकले नाहीत. आणि त्यांनी एक डाव रचला, आणि ते डाव म्हणजे कोणचा, तर आधी विराट जाणार नाही ना, मग विराटच्या आधी रोहितला काढा. आणि रोहित शर्मा सरसोबत यांनी विराटचा बदला घेतलेला आहे. रोहित शर्मा सरांना काढायचा जी निर्णय घेतला ना, ते निर्णय फक्त विराट कोहलीला काढण्यावाच नाही. कारण जेव्हा T20 वर्ल्ड कप झालं, T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर रोहित शर्मा सरांनी भाऊंनो रिटायरमेंट घेतली, आणि रिटायरमेंट घेतल्यानंतर लगेच आपल्या रोहित शर्मा सरांसोबतच विराट कोहली सरांनी रिटायरमेंट घेतली होती. आणि जे आपण सर्वांनी पाहिलं, त्यानंतर T20 फॉर्मॅट ढासळला. आज आपल्याला आपला जो 1 डेचा 1 नंबर म्हणजे 1 नंबरवर जे आपल्याला संघ पाहायला मिळतो ना, तो संघ यानंतर खरंच पाहायला मिळणार नाही. कारण हा संघ फक्त विराट कोहलीवर आणि रोहित शर्मावरच उभा आहे. ह्यांना वाटत असेल की आज जरी रोहित शर्मा सर, विराट कोहली सर फक्त नावाचे नाहीत, त्यांनी ते कमविले. 140 करोड भारतीय आज पण त्यांच्यासोबत आहेत, आणि तुम्ही जे केले ना, त्या वाचून तर अजून खरंच खूप नाराज झालेत. यार आता असं वाटायले की क्रिकेट बघणं सोडून द्यावं आणि फुटबॉलला सपोर्ट करावा. हां, म्हणजे रोहित शर्मा सरसोबत काय झालं आहे, विराट कोहली सरांना तुम्हाला काढायचं होतं, विराट कोहली सरसोबत तुम्हाला गेम करता आला नाही, विराट कोहली सरांना काढण्या वाचून तुम्हाला कोणतीच चूक मिळाली नाही ना. कारण विराट कोहली सरांनी प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, आणि जेव्हा रोहित शर्मा सरांची बारी आली ना, त्यानंतर रोहित शर्मा सर 2 ते 3 सामने फेल गेले, आणि विराटला हात लावू शकला ना, म्हणून तुम्ही काय केलं, डायरेक्ट रोहित शर्माला हात लावला. रोहित बाहेर गेला की विराट आपोआप त्याच्या पाठोमाग नभून जाणार. म्हणजे दोघांचा बी एकदाच गेम केलेला आहे. रोहित शर्मा सर, विराट कोहली सर यानंतर आपल्याला 2027चं वर्ल्ड कप खेळताना दिसणार नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे बरं का, की हे दोघं जर नसतील ना, तर टीम खरंच नाही यार, शून्य. म्हणजे यानंतर जी पण टीम आहेत ना, ती टीमा एकदम मन आणि मोकळ्या पद्धतीनं भाऊन आपल्याला वर्ल्ड कप खेळताना दिसणार नाहीत. रोहित शर्मा सर नाहीत, विराट कोहली सर नाहीत, मग यांना टेन्शनच नाही. मग वर्ल्ड कप फिक्स मला असं वाटायले की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच होईल का काय? खरंच आहे भाऊ, तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि खरं सांगा, रोहित शर्मा सरच्या आणि विराट कोहली सरांच्या येणाऱ्या अपडेटनुसार, जसं की रोहित शर्मा सरांनी रिटायरमेंट घेतलेले, मग विराट कोहली सर रिटायरमेंट घोषित करतील का, हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.